पवार कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार सध्या खंबीरपणे उभे असल्याचं दिसतंय। राजकीय वाटा जरी वेगळ्या असल्या तरी अजित पवार यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये कुटुंबाला आणि पक्षाला एकत्र बांधण्याचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नांना गती देण्याचं शरद पवार काम करतायत का हा प्रश्न सध्या विचारला जातोय। कारण सलग तिसऱ्या दिवशी शरद पवार हे सहयोग सोसायटीत अजित पवार यांच्या घरी पोहोचले। पवार कुटुंबियांमध्ये बैठकांचा सिलसिला। अजितदादांच्या स्मारकासाठी कुटुंब एकत्र। पवार सलग तिसऱ्या दिवशी सहयोगमध्ये। पवारांच्या भेटीत विलिनीकरणाचे संकेत। अजित पवारांच्या अचानक जाण्यानं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पण या संकटातही पवार कुटुंबातील जवळीक कायम असल्याचं किंबहुना अधिक वाढल्याचं दिसतंय। वयाची 85 वर्ष पूर्ण केल्यानंतर शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबासाठी आधार बनले आहेत। अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनाला येणाऱ्यांना भेटणं असो किंवा विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचं स्मारक बनवण्यासाठी पुढाकार घेणं असो, शरद पवार अजित पवारांसंबंधीच्या प्रत्येक बाबतीत स्वतः लक्ष घालतायत। शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली। शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार आणि पवार कुटुंबाच्या बैठकीत अजित पवारांच्या भव्य स्मारकासाठी जागा निश्चिती करण्यात आली। पार्थ, जय, काकींचं आणि सर्वच लोकांचं आमच्या सगळ्या सर्वांचंच मत आहे की एक चांगलं स्मारक हे अजितदादांच्या नावाचं त्या ठिकाणी असावं आणि त्या दृष्टिकोनातून योग्य जागा कुठली जिथं लोकांना येता येईल, भेटता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल। आणि काकांचं काम, अजित काकांचं काम हे 35-40 वर्षाचं राजकारणातलं होतं, त्यामुळे म्युझियमसुद्धा चांगल्या पद्धतीचं व्हावं असं लोकांची इच्छा आहे, परिवाराची इच्छा आहे। एकीकडे विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक घेताना शरद पवारांनी सलग तिसऱ्या दिवशी सहयोग सोसायटीही गाठली। अजित पवारांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय सध्या बारामतीत आहे, त्यामुळे पवारांनी अजित पवारांचं निवासस्थान गाठत सुनेत्रा पवारांसोबत सांत्वनासाठी येणाऱ्यांच्या भेटी घेतल्या। त्यामुळे शरद पवार आणि सुनेत्रा पवारांच्या सलग भेटींमुळे विलिनीकरणाच्या चर्चेला बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। दिवंगत उपमुख्यमंत्री हे केवळ पवार कुटुंबाचे सदस्य होते असं नव्हे तर अनेक संस्थांवर ते होते। म्हणजे उदाहरणार्थ विद्या प्रतिष्ठानवर ते होते विश्वस्त, शिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवर असतील किंवा आणखी काही संस्था आहेत, बारामती हॉस्टेल आहे पुण्यामध्ये किंवा आणखी काही संस्था असतील, या सगळ्या संस्थांवर त्यांच्या वतीनं आता कोण सदस्यत्व भूषवणार, तर कदाचित याचीच चर्चा कुटुंबामध्ये अधिक होत असेल। यापेक्षाही काही वेगळ्या गोष्टी असतील, पण हा कौटुंबिक भाग आहे आणि त्यामुळेच की काय शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटी वरचेवर वाढत आहेत। निधनाआधी अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणून निवडणुका लढल्या। आधी महापालिका आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वात निवडणुकीचा प्रचार सुरू झाला। तेव्हा शरद पवार पूर्णपणे प्रचाराच्या बाहेर होते, किंबहुना सुप्रिया सुळे देखील प्रचारात दिसल्या नाहीत। पण आता अजित पवारांच्या अकाली निधनानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसतंय। ज्या तऱ्हेनं शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबियांच्या सोबत दिसतायत, त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्र आलेले पवार आता राजकीयदृष्ट्याही पुन्हा एकत्र होणार का? अजित पवार गेल्यानंतर दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या काही नेत्यांच्या इच्छेविरोधात जाऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणासाठी पुढाकार घेतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।